नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे नवीन इर्टिगा मध्ये आपल्याला ब्लूटूथ कनेक्ट करायचं असेल तर ते कसं करायचं चला तुम्हाला मी सांगतो. नवीन गाडी घेतल्यावरती ब्लूटूथ कनेक्ट करता येत नाही किंवा काहींना माहीत नसतं, तर चला आपण दाखवूया कसं करायचं. सगळ्यात पहिले गाडी स्टॉप करायची, बंद एका ठिकाणी उभी पाहिजे. त्यानंतर हँडब्रेक ओढायचा. हे बघा, हँडब्रेक मी लावलेला आहे. त्याच्यानंतर इथं यायचं, हे मोडवरती दाबायचं, चेंज होणार. ब्लूटूथ आलं की त्यानंतर ब्लूटूथचं दाबायचं. एकदा दाबलं इथं येतं सेटअप ब्लूटूथ. त्यानंतर एंटर करायचं. पेअरिंग येतं, एंटर करायचं. आता माझं कनेक्ट आहे त्यामुळे असं येतं. कनेक्ट केल्यावर इथं पेअरिंग येतं. त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ब्लूटूथ, जर तुमची जी गाडी असेल त्या डिव्हाइसचं नाव येईल. नंतर तुम्ही कनेक्ट करायचं आणि तुमचं ब्लूटूथ कनेक्ट झालं की नंतर पुन्हा इथं मोडवरती यायचं. इथं मोड ब्लूटूथचा करायचा. तुमचं कनेक्ट झालेलं आहे डिव्हाइस. पण तुमची गाडी जर रनिंगमध्ये असेल तर हे कनेक्ट होणार नाही. होणार नाही. तुम्हाला गाडी साईडला घेऊनच हँडब्रेक ओढून ब्लूटूथ कनेक्ट होईल. हे नवीन गाड्यांमध्ये सेफ्टीच्या कारणांमुळे हे असं दिलेलं आहे. जुन्या गाड्यांमध्ये, चालू गाडीमध्ये ब्लूटूथ कनेक्ट होतं. पण नवीन ज्या गाड्या आलेल्या आहे BS6 आताच्या 2023-24च्या नंतर, त्या गाड्यांमध्ये असं फीचर आहे. हँडब्रेक ओढल्याशिवाय किंवा गाडी तुम्ही स्टॉप केल्याशिवाय तुमचं ब्लूटूथ कनेक्ट होत नाही. चला तर मग असे नवीन व्हिडिओ किंवा गाडीबद्दल तुम्हाला नवीन माहिती, अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्याला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.